नमस्कार पशुपालक मित्रांनो, दुग्ध व्यवसाय फायद्यात आणण्यासाठी आपल्याला उत्तम कालवडीशिवाय पर्याय नाही आणि त्यासाठी आपल्याला कृत्रिम रेतन आवश्यक आहे. गाई आणि म्हशीमध्ये लैंगिक परिपक्वता आल्यानंतर पुनरुत्पादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दर 21 दिवसांनी येणारी विशिष्ट वेळ म्हणजे माज आहे, की ज्या वेळेला स्त्री बीजांड गाई आणि म्हशीच्या गर्भपिशवीमध्ये सोडते त्याला सर्वसाधारणपणे माज असे म्हणतात. आणि दोन मादांमधील अंतर म्हणजे माज चक्र होय. आणि हे माज चक्र गाई आणि म्हशीमध्ये 21 दिवसांचे असते. आपल्याला प्रत्येक गाई म्हशीपासून वर्षाला एक वेत आणि प्रत्येक वेतामध्ये जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची भूमिका सगळ्यात जास्त महत्त्वाची आहे. कारण आपण आपल्या जनावरांच्या माज चक्राबद्दल पूर्णपणे जागृत असलं पाहिजे. जनावरांमध्ये योग्य वेळी कृत्रिम रेतन करण्यासाठी आर्टिफिशियल इन्सिमिनेशन करण्यासाठी वेळेत माज ओळखणे फार महत्त्वाचे आहे. कारण प्रत्येक वेळी चुकविलेल्या माजामुळे आपले आर्थिक नुकसान होऊ शकते. आपल्याकडे कसं आहे की शेतकरी साधारणतः गाई म्हशींकडून फक्त दूध घेण्यावरतीच लक्ष केंद्रित करतात. त्यामुळे विल्यानंतर गाईच्या माज चक्राकडे पूर्णपणे दुर्लक्ष होते. वेळेत जनावरे गाब जात नाहीत. त्यामुळे पुढे चालून गाई म्हशी माजावर देखील यायला त्रास देतात आणि आपल्याला त्या गाई म्हशींकडून जास्तीत जास्त म्हणजे 12 ते 15 वेत घेताच येत नाहीत. त्यामुळे आपल्याला आपल्या गाईच्या माज चक्राकडे लक्ष देणं आवश्यक आहे. तर बघूया जनावरे माजावर कधी येतात. स्वतःच्या गोठ्यावरती तयार केलेली कालवड ही ज्यावेळेस 300 किलोची होते त्यावेळेस ती प्रथम माजाची लक्षणे दाखवायला सुरुवात करते. हीच गोष्ट म्हशीच्या पारडीमध्ये 350 किलो वजनाची पारडी ज्यावेळेस होते त्यावेळेस माजाची लक्षणे दिसायला सुरू होतात. त्यामुळे कालवडी ह्या वजनाने माजावर येतात हे शेतकऱ्यांना माहीत असणे आवश्यक आहे, वयाने नाही. त्यामुळे आपल्या कालवडींना आपण योग्य आहार दिला पाहिजे आणि त्यांचं वजनाकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. ही झाली पहिला कालवड. आणि विल्यानंतरची आपली कोणती गाय म्हैस असेल ती 21 ते 42 दिवसात पुन्हा माजावर येणं आपल्याला अपेक्षित आहे. आणि जनावरांचा भाकड काळ कमी करण्यासाठी आणि जनावरांचं माज चक्र सुरळीत करण्यासाठी त्यांना संतुलित आहार पुरवला पाहिजे, योग्य व्यवस्थापन दिलं पाहिजे आणि मिनरल मिक्सचर इत्यादी आपण दिलं पाहिजे. मुक्त गोठ्यातील जनावरांमध्ये माजातील जनावरे शोधणे फार सोपे असते. तर बंदिस्त गोठ्यांमध्ये जनावरांमध्ये माजातील जनावरे ओळखण्यासाठी आपल्याला सकाळी आणि संध्याकाळी नियमितपणे निरीक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यांनी दक्ष राहावे जेणेकरून माजातील जनावरे कृत्रिम रेतनासाठी वेळेवरती ओळखता येतील. शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुभवाद्वारे, नोंदीद्वारे आणि लक्ष ठेवून प्राण्यांच्या माजाची लक्षणे ओळखण्याची क्षमता आणि अचूकता वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. माजावर येणाऱ्या गाई म्हशींमध्ये विशिष्ट प्रकारचे वर्तन आढळते. प्रजननाच्या अवयवामध्ये बदल दिसतात ज्यामुळे आपल्याला माजावरची जनावरे सहज ओळखता येतात. त्यामुळे आता पाहूया की माजावर आलेल्या गाई आणि म्हशीमधील वागणुकीतील नेमका बदल काय होतो. तर असा बदल काय आहे की जनावरे चारा आणि पाणी याकडे दुर्लक्ष करतात, कमी कमी खायला लागतात. दुसरा बदल त्यांच्या वागणुकीत असा होतो की दुधाळ जनावरांचं दूध उत्पादनामध्ये आपल्याला थोडीशी घट झालेली दिसून येते. माजावर आलेल्या जनावरांची अस्वस्थता, बेचैनी वाढलेली असते. जनावरे सतत हालचाल करण्याचा प्रयत्न करतात, सजग असतात, जोरजोराने हंबरतात, ओरडायला लागतात. तसेच माजावरील जनावरांमध्ये प्रतिकार आक्रमकता वाढते. गोठ्यातील वळूकडे गाई म्हशी धाव घ्यायला लागतात. बाजूच्या जनावरांशी त्या लगट कराव्या लागतात. अशी लक्षणे आपल्याला दिसायला लागतात. आता यात एक गंमत आहे की बऱ्याच वेळा माज हा मुका असतो आणि माजाची तीव्रताही तेवढी नसते. आपण जर गाई म्हशीकडे लक्ष ठेवलं आणि लक्षणांचा अभ्यास केला तर आपल्याला माज ओळखता येतो. माजावर आलेल्या गाई म्हशीमधील वागणुकीतील बदल आणखी आपण जर पाहिले तर ही जनावरे वारंवार शेपटी उंचावतात, लगट करण्यासाठी उत्सुकता करतात. माजावर आलेली जनावरे सतत मूत्र विसर्जन करतात. लक्ष देऊन बघितलं तर निर्णावरती तिच्या योनी मार्गावरती थोडीशी सूज आलेली दिसते. योनीकडे रक्तस्राव वाढल्यामुळे योनी लालसर होते. माजावरील जनावरे योनीतून चिकट काचेसारखा पारदर्शक असा स्त्राव म्हणजे सोट टाकतात. हा स्त्राव आपल्यासाठी ठळक लक्षण आहे की गाय माजावरती आली आहे. अशा प्रकारची माजाची लक्षणे गाई म्हशींमध्ये दिसू लागली तर शेतकऱ्यांनी योग्य वेळी कृत्रिम रेतनासाठी आपल्या डॉक्टरांशी, पशुमित्राशी संपर्क साधला पाहिजे आणि AI म्हणजे आर्टिफिशियल इन्सिमिनेशन स्ट्रॉ करून घेतली पाहिजे. शेवटी प्रत्येक शेतकऱ्याचं आपलं उद्दिष्ट काय असलं पाहिजे की गायीकडून वर्षाला 1 वेत आणि म्हशीकडून 1.5 वर्षाला 1 वेत हे घेतलं गेलं पाहिजे आणि प्रत्येक वेतामध्ये त्यांच्याकडून जास्तीत जास्त दूध आपल्याला घेता आलं पाहिजे. त्यामुळे आपल्याला आपला आर्थिक फायदा वाढवता येईल आणि दुग्ध व्यवसाय फायद्यात आणता येईल.